नमो भगवते वासुदेवाय. महाराज पृथ्वीचा तो क्रोधाव अवतार बघितला, क्रोधाचा अवतार बघितला. रागेत मुद्रा, ओठ फुटफुट आहेत रागाने, डोळे सांभाळलेले आहेत. आणि तो क्रोधावतार बघितल्यानंतर पृथ्वीने आपल्या मनाशी काही एक विचार केला आणि एका निश्चयी स्वरूपात पण अतिशय नम्रपणे ती पृथ्वी महाराजांची बोलायला लागली. एकीकडे त्यांच्या त्या रागाची भीती होती, पण तरी सुद्धा ती त्यांच्याशी नम्रपणे आणि जरा निश्चय स्वरात बोलायला लागली. ती म्हणाली, महाराज आपण आपला राग शांत करा, त्या क्रोधाव वेष्टीत मनातून बाहेर या आणि मी आपल्याला जी प्रार्थना करणार आहे ती आपण शांत चित्ताने ऐकावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण बुद्धिमान माणसं जी आहेत, विचारी माणसं जी आहेत, ती एखाद्या भ्रमरासारखं ठिकठिकाणून आपल्याला उपयुक्त असा विचार संदेश घेत असतात. आतापर्यंत जी कोणी तत्वदर्शी ऋषी मुनी मंडळी होऊन गेली त्यांनी केवळ ह्याच लोकांसाठी नव्हे तर परलोकातल्याही माणसांच्या कल्याणाचा विचार करून कृषी, अग्निहोत्र इत्यादी अनेक उपाय शोधले आणि त्याप्रमाणे त्यांनी कामही केले. त्या प्राचीन ऋषींनी सांगितलेला जो मार्ग आहे, दाखवलेले जे उपाय आहेत, जो मनुष्य त्या उपायांप्रमाणे आजच्या काळात आचरण करेल, ते उपाय अंमलात आणेल आणि ते सुद्धा श्रद्धापूर्वक अंतःकरणाने, तर कोणालाही अभिष्टाचं फळ निश्चितपणे प्राप्त होईल. पण जी अडाणी माणसं असतात ती मात्र ह्या अशा ऋषीमुनींनी सांगितलेल्या उपायांचा अनादर करतात आणि आपल्या मनाला जे वाटेल त्याप्रमाणे ते वागतात आणि शेवटी आपल्या जीवनात निष्फळ ठरतात, असफळ ठरतात. पूर्वीच्या काळी ब्रह्मदेवांनी जी धान्य वगैरे निर्माण केलेली होती मनुष्य जीवनाच्या निर्वाहासाठी आवश्यक अशी, ही दुराचारी माणसं जी आहेत ना त्यांनी ती सगळी धान्य वगैरे खाऊन टाकली असं माझ्या पाहण्यात आहे. आणि दुसरं असं झालं की आपण सुद्धा राजे लोकांनी माझं पालन पोषण करणं, माझ्याबद्दल काही आस्था बाळगणं, आदर ठेवणं हेही सोडून दिलं. आणि त्यामुळे यथा राजा तसा प्रजा या न्यायानं बाकीची जनता सुद्धा माझ्या बाबतीत उदासीन ठरली. नुसती उदासीन ठरली नव्हे तर त्यांनी सुद्धा चोरीचाच आश्रय घेतला. आणि म्हणून ह्या प्रजेच्या कल्याणासाठी म्हणून पुढे केव्हा तरी यज्ञाला उपयोगी ठरतील ह्या हेतून बऱ्याच औषधी, बऱ्याच गोष्टी मी माझ्या उदरात लपून ठेवल्या. आता झालंय असं की बराच काळ लोटलेला आहे, त्यामुळे माझ्या पोटात ज्या ज्या गोष्टी समाविष्ट करून घेतल्यात त्या सगळ्या आता जीर्ण झाल्यात, पचून गेलेल्या आहेत. आता त्या जर बाहेर काढायच्या असतील तर तीनच मार्ग आहेत.
एक वमनाचा मार्ग आहे, एक मलमूत्रादी उत्सर्जनाचा मार्ग आहे, आणि तिसरा म्हणजे त्या पचवलेल्या गोष्टींपासून माझ्या ठिकाणी जे दूध तयार झालं असेल ते दूध काढणं हा तिसरा मार्ग आहे. आपण लोकपालक आहात, तर मग पूर्वाचार्यांनी जे काही उपाय सांगितलेले असतील त्याप्रमाणे माझ्या पोटामध्ये पचून गेलेल्या ह्या गोष्टी कशा काढायचा याचा तुम्ही विचार करा. मी तुम्हाला एक उपाय सांगू शकते की समस्त प्राण्यांच्या अभिष्टासाठी आणि बलवृद्धीसाठी मुख्यतः लागतं काय, तर अन्न लागतं. प्रत्येकाचं अन्न वेगवेगळं असेल. माणसांचं अन्न वेगळं असेल, माशांचं अन्न वेगळं असेल, दुसरं पशुपक्षींचं अन्न वेगळं असेल, पण प्रत्येकाला अन्नाची आवश्यकता आहे. तेव्हा आपण ते अन्न मिळवण्यासाठी मला गाय समजून योग्य असं वासरू शोधून काढा. ते दूध साठवण्यासाठी योग्य असं पात्र तयार करा, ते पात्र निवडा, आणि मला पांघवण्यासाठी योग्य अशी अधिकारी व्यक्ती तुम्ही निवडा. असं झालं की आपोआप मला पाळणा फुटून ज्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी सहज सगळ्यांना मिळतील. आणखीन एक वेळाली गोष्ट अशी आहे की आता माझी जी स्थिती आहे ही विषमतल आहे. खात खळगे आहेत, डोंगरदऱ्या आहेत, आणि त्यामुळं वर्षा ऋतूत पडणारं पाणी हे इतस्ततः विखरलं जातं. तेव्हा आपण मला समतल बनवा की ज्यामुळे पावसाळ्यातलं पाणी हे सगळीकडे सारख्या प्रमाणात राहील, आणि माझ्या आत सुद्धा आवश्यक ती आणि पुरेशी आर्द्रता टिकून राहील. आणि असं करणं हे आपल्यासाठी हितावह आहे. एवढं सगळं पृथ्वीचं बोलणं ऐकलं आणि महाराज पृथू मनात विचार करायला लागले की खरंच हिच्या बोलण्यात काही तथ्य आहे, सार आहे. मग पुढे काय आलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.